जय किसान, जय भीम, नमो बुद्धाय. माझ्यापासून बाजूनं तुम्हाला दोन फोटो दिसून राहिले. एक आचलचा आणि एक जण आहे मुलगा, बिचारा गरीब, तो व्हायरल झालेला आहे. हाँ, किरिश का गाना सुना है क्या? किरिश का गाना सुनाओ क्या? किरिश का गाना, हाँ, किरिश का गाना वाला हा व्हायरल झाला. आपल्या टॅलेंटमुळे व्हायरल झाला, कलेमुळे व्हायरल झाला. आणि ही मुलगी हिनं कांड करून व्हायरल झाली. असं कांड केलं की नाका दम आणलं आणि पुरा महाराष्ट्र अपचप झाला. असं कसं झालं बघा. व्हायरल होण्याचे दोन प्रकार आहे, बघू शकता तुम्ही. व्हायरल होण्याचे दोन प्रकार आहे. एक बिचारा आपला गरिबीचे आहे ना आणि आपल्या टॅलेंटमुळे व्हायरल झाला, आणि एक कांड केल्यानं व्हायरल झाला. कोणचं कांड? का तिनं एका प्रेताशी लग्न केलं. तिनं एका प्रेताशी लग्न केलं म्हणून व्हायरल झाली ते बघा. नाही तर व्हायरल झाली नसती. आणि चर्चेत अशी आली पुऱ्या इंडियात, आणि हाय पोरगा पुऱ्या इंडियातच चर्चेत आहे बघा. आता याच्यातला कोणाला सपोर्ट करणार तुम्ही? तिला करणार, कारण ती पोरगी आहे. याला नाही करणार. अरे हा पोरगा आहे ना, हा जो किरिश का गाना सुनाओ क्या किरिश का गाना, हा आपलीकडला नाही आहे, दुसरीकडला बिचारा. हा, याला माय बापाचा आता पता नाही आहे रे. बिचारा टीन टेपर विकतो, इकडे तिकडे फुटपाथवरचे सावटतो आणि रोजीरोटीनं आपला पोट भागवतो बिचारा. ना समज आहे. हा, अशा लोकांना व्हायरल करा तुम्ही, का तिच्या अंगात टॅलेंट आहे, बोलण्याचा तरीका त्याचा खतरनाक आहे. हा, किरिश का गाना सुना है क्या किरिश का गाना, सगळे लोक व्हिडिओ बनवून आले त्याच्यावर. आणि ही पोरगी हिनं दोन घरं बर्बाद केले. आता कोणचे केले माहिती आहे तुम्हाला? स्वतःचा परिवार बर्बाद केला, मायबापाचं वाटोळं केलं आणि सक्षमच्या घराचं वाटोळं केलं ह्या मुलीनं. आता ह्या मुलीला दोष देत नाही बसत मी, दोष देश बसत नाही. पण गोष्ट एक आहे, व्हायरल होण्याचा तरीका बेकार आहे. आणि पब्लिक हिला सती सावित्री म्हणून राहिलो मी तुम्हाला. पब्लिकनी हिला खत पाणी देऊ नका. सक्षमच्या आईला तुम्ही सांभाळा, सक्षमच्या आईला मदत करा. माझं एकच म्हणणं आहे, पुऱ्या महाराष्ट्राला, जनतेला, भारतातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, सरकारला माझं आहे, समाजसुधारक नेते असतात, राजकारणातील लोक असतात, त्यांना माझं एकच म्हणणं आहे, ह्या मुलीला खत पाणी देऊ नका. तुम्ही सक्षमच्या आई वडिलाला तुम्ही आसरा द्या, सहारा द्या, न्याय द्या. बिचारा जीवानं चालला गेला. जाती व्यवस्थेमुळे त्याला एक खालच्या जातीचं समजावलं तिच्या बापानं, ह्या आचलच्या बापानं. म्हटलं की खालच्या जातीचा आहे तो, त्याच्याशी प्रेम करू नकोस, जयभीमवाला आहे म्हणून त्याला मारलं. ती आचल म्हणून राहिली. तर माझं एकच म्हणणं आहे की त्याला जयभीमवाला होता म्हणून मारलं ना, तर माझं एकच म्हणणं आहे, त्या मायबापाला कडक सजा द्या. आचलच्या बापाला अशी सजा द्या की त्याने, कोणचा बाप महाराष्ट्रात कुठलाही भारतात असो, त्याने वाटलं पाहिजे की नाही कोणी हत्या केली पाहिजे नाही. असं काहीतरी सरकारनं केलं पाहिजे की कोणीही असा विडा उचलला पाहिजे नाही. 10 वेळा विचार केला पाहिजे की कोणा मुलाला संपवण्यासाठी. कारण ह्या जगात, भारतात भरपूर लफडे होतात, भरपूर प्रेम प्रकरण आहे. कोणाचं सक्सेस होते, कोणाचं सक्सेस होत नाही, बरोबर नाही काय? पण काही उठाठेण केल्याने जमते काय हो? हा, अरे माझं एकच म्हणणं आहे, संविधानानं सांगितलं त्या पद्धतीनंच चला. हो, बरोबर आहे. पण आपला जीवन मरण प्रश्न, जीवन वाचवण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे ना. आपण जगून कसं राहिलो, काय कसं राहिलो. अरे आपल्यामुळं एका जणात जिथं जागता लेकरू गेलं ना. हा, आपल्यामुळं एक लेकरून गेलं. कोणाचं? त्या मुलीला का 10 लेकरं आहे का? एकच मुलगा होता, एकुलता एक. आणि तो मुलगा देवापाशी गेला. आता ते घरानं काय करणार? हा, आणि हे म्हणून राहिली का आमचा सक्षम गेला, आता आमचं जगण्याचं राहिलंच काय आहे? अगं बावले, एवढे शब्द येतेच कुठून? त्यापासून कुठली डिक्शनरी वाचतो तू? हा, हे शब्द किती खतरनाक बोलतो तू. हा, सोशल मीडियावर एखादा माईक आला समोर, एवढी बोलायला लागते, खतरनाक आहे. काय कसं वाटतं राजो? असं वाटते मी एखादी पिक्चर पाहून राहिलो असं वाटते मला. ह्या मुलीनं बिचाराचा स्वतःचं घराचं वाटोळं केलं आणि सक्षमच्या घराचं पण वाटोळं केलं. मी या मुलीला दोष का देतो हो तुम्हाला माहीत नाही. ही माझी लहान बहिणीवाणी आहे. मीला सांगून राहिलो का तुझी चूक कुठं आहे, तुझी चूक काय आहे हेच तिला मी सांगून राहिलो.
त्या मुलीसंग माझा काही हे नाही आहे, दुश्मनी नाही आहे, ती माझ्या लहान बहिणीवाणी आहे. माझं एकच म्हणणं आहे, तिनं स्वतःची कबुली करून द्याव की माझ्यामुळं हे सक्षमच्या घराचं वाटोळं झालं, मी आहे कारणीभूत. माझ्या घराचं वाटोळं मी स्वतः केलं, सक्षमच्या घराचं वाटोळं मी स्वतः केलं. मी तेव्हा विळा उचलला असता, मी म्हटलं असतं माझ्या वडिलाला, बाबा याच्या मागं मी लागत नाही, तुम्हाला याचा जैवीवाला हे आहे हे पटून राहिलं नाही, याची जात पटून राहिली, याची धर्म पटून राहिला नाही, तर ठीक आहे मी याला सोडायला तयार आहे. आणि माझी गलती मला माफ करा. तुम्ही ज्या मुलाशी लग्न करून द्या त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. असंही म्हटलं असतं ना, त्या तर बिचाराचा जीव वाचला असता. तुझ्या त्या मुलाचा जीव गेला. अरे एका मुलाचा जीव नाही गेला, त्याच्या परिवाराचा जीव गेला. ते बिचारे फक्त बिचारायचं धड आहे जिवंत, आत्मा मरून गेला त्याचा. कारण ज्या घरातला पोरगा जवान पोरगा जातो ना दादा, त्या मायबापालाच माहीत राहते दुःख काय असतं. कारण तुम्हाला कळणार नाही, कारण तुमच्या घरचा पोरगा गेला नाही ना, त्याच्याने तुम्हाला कळणार नाही हो. आणि ते पोरगी म्हणते एखाद्या अधिकाऱ्याची ते कलेक्टर ऑफिसमध्ये गेलती ना आत्मदहन करण्यासाठी, तिने स्वतःच्या अंगावर पेट्रोल राखेल ओतलं होतं, डब्बीची गाडी लावत होती, माचीची गाडी पेटवत होती, तिकडून पोलिस आले बिचारे, तिला अडवलं. तर बेटा आत्मदहन हे चौकात नसते करत रे. तुला आत्मदहन करायचं असलं असतं ना, तू आतापर्यंत करून चुकली असती. ढिंडोरा पेटवायची गरज नसती पडत बेटा. आणि तू खरंच प्रेम करणारी आली असती ना, तर आता मरून काय कामाचं व. तेव्हाच मरा लागत होतं जेव्हा सक्षम मेला होता तेव्हा. तर तुला लोकांना पुजलं असतं बेटा, लोकांना पुजलं असतं, लोकांना तुला सती सावित्री समजलं असतं. कारण तुला आता लोक सती सावित्री समजूनच राहिले ना, आहे नाही का. तू व्हायरल झाली, हा बिचाराही व्हायरल झाला. माझं एकच म्हणा, त्या बिचाराला सपोर्ट करा, हिला नका करू, हिला खतपाणी देऊ नका हो. माझं एकच म्हणा, सक्षमच्या आई वडिलाला न्याय मिळाला पाहिजे, सक्षमला न्याय मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे, दुसरं काहीच नाही हो. कारण अशी मुलगी कोणाला मिळो, मी परमेश्वराला हात जोडून विनंती करतो, कशी मुलगी कोणाला मिळो पण नाही, अशी प्रेमिका कोणाला मिळो पण नाही, अशी बायको कोणाला मिळो नाही, हे माझं देवाला एकच म्हणणं आहे. हात जोडून विनंती करतो, देवा अशी बायको, अशी मुलगी, अशी प्रेमिका कोणाला देऊ नको रे. का तिच्यामुळं 2 घर बर्बाद होईल. तिच्या बापाचं तर स्वतःचं घर बर्बाद झालं, सक्षमचं पण घर बर्बाद झालं. तो बिचारा जीवानं चालला गेला. आणि ही पोरगी डॉयलॉग पर मारू राहिली. कसं रे चालणार रे गाळं हे, अशानं कसे चालणार. आणि राजकारणातले लोक फक्त बोलायला येऊन राहिले, दिलासा द्यायला येऊन राहिले, चर्चेत येऊन राहिले. त्याला माहित आहे ना आता ही पोरगी व्हायरल आहे, तर मग काय लोक भेटायला येऊन राहिले, तिले राजकारणातले लोक भेटायला अशी येऊन राहिले का बस रे बस. पण सक्षमच्या आई वडिलांना विचारून राहिलं का काहीतरी आहे का तुमच्या घरी, खा प्यायले आहे तुमच्यासाठी, तेलबिल आहे, साखर मीठ आहे, काही आहे. कोणी मदत करून राहिले नाही, फक्त दिलासा द्यायला लोक येऊन राहिले. आणि म्हणून काय राहिले, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ, तेवढे पैसे देऊ, तेवढे पैसे देऊ. अबे ले काय हो, त्या माऊलीला अजून 1 रुपया फेकून मारला नाही तुम्ही, फक्त बोलून राहिले, दुसरं काहीच नाही. या सरकारला माझं एकच म्हणणं आहे, राजू बोलू नका हो, करून दाखवा. कारण त्या माऊलीला गरज आहे तुमची, तिची परिस्थिती लय नाजूक आहे हो. तिच्या घरी म्हणते कोणीतरी तोंडाला बांधून येऊन लोक तिच्यावर त्याच्या घरावर अत्याचार करून राहिले, त्याच्यावर कोणीतरी त्याच्या घरावर दगड मारून राहिले, कोणी त्याच्या घरावर मारायला येऊन राहिले. तर माझा पोलीस प्रशासनाला माझं एकच म्हणणं आहे, त्यांना तुम्ही सुरक्षा द्या. त्यांना सुरक्षा द्या तुम्ही. कारण तुम्ही सुरक्षा द्या तर खूप फार चांगलं होईल का हो. त्यांच्या जीवाला धोका असेल ना, त्यांच्या जीवाला धोका असेल ना. कारण हिच्या बापानं असे कुत्रे पाळून ठेवले आहे की बस रे बस. हे आचलच्या बापानं कुत्रे पाळून ठेवलेले आहे. तर बापा तर वाचवाच, तर सक्षमच्या आई वडिलाला पण धोका आहे. तर इथला धोका तुम्ही संपवा आणि यांचं संरक्षण करा. माझं हेच म्हणणं आहे सरकारला, पोलीस प्रशासन साहेबाला माझं एकच म्हणणं आहे. जेवढे पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्रातले त्यांना माझं एकच म्हणणं आहे, यांना तुम्ही सुरक्षा द्या हो. कारण आचलच्या बापानं पाळलेले जे कुत्रे आहे यांच्या घरासमोर भुकून राहिले, यांच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे, हे माझं मत आहे हो. बरोबर नाही का. कारण त्याच्या घरी तोंडाला बांधून लोक येऊन राहिले दादा. म्हणते मी ऐकलं इंटरव्ह्यूमध्ये, ऐकलं येऊन राहिले आणि त्याच्या घरी दगड मारून राहिले, हे ते त्यांच्यावर जीवहानी हल्ला होऊन राहिला म्हणते बा. तर माझं एकच म्हणणं आहे, पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की यांना तुम्ही सुरक्षा द्या, सुरक्षा द्या हो. हात जोडून विनंती करतो. गरीबाचं लेकरू गेलं हो, गरीबाचा घरात असताना झाला हो, हिच्या बापाच्या मुळे झाला हो. कारणीभूतीचा बाप आहे हे पण आहे, पण काय करावं दादा,
पोरीची जात पडली त्याच्यानं काही जास्त काही बोलता येत नाही आपल्याला. त्या कारणामुळं कसं आहे, संविधानानं दिलेला हक्क आहे तेवढाच बोलू शकतो आपण, जास्त बोलू शकत नाही. माझी स्वतःची मुलगी राहिली असती ना, किंवा स्वतःची बहीण राहिली असती ना माझी, तर मग मी सांगितलं असतं रे. पण काय करा दादा, पर्याय नाही आहे उरला. कारण बिचारा चालला गेला. आणि भरपूर काही लोक म्हणतात मला, युवराज तुझी बहीण राहिली असती तर काय केलं असतं. तर एका जणाला मी कमेंट केली आहे, मी कमेंट मध्ये सांगू शकतो, व्हिडिओत बोलू शकत नाही. कमेंटवर बोलतो मी सगळं, व्हिडिओत बोलूच शकत नाही. कारण मला संविधान हक्क दिलाच नाही. कारण मला संविधान हक्क दिला नाही की बोलायचा हा बहिणी संग असं कर म्हणून तू नाही. कारण तिची जिंदगी त्याची आहे. पण गोष्ट एक आहे, माझे पण स्वप्न आहे काही, माझ्या भावाचे स्वप्न असतात काही आपल्या बहिणीबद्दल, बरोबर नाही काय. भावाचं सुख असते आपल्या बहिणीबद्दल, काही ना काही असतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या तुम्हाला समजणार नाही. ज्याला बहीण असन त्याला समजणार, त्याला मुलगी असन त्याला समजणार. हो भलकोन त्या लोकांना लढ येत नाही. बरं लक्षात ठेवा, माझं एकच म्हणणं आहे, सक्षम आचल हे माझ्या लहान बहिणीवाणी आहे. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे तिला की बेटा, की मी तुला सांगायचा एकच पर्याय माझा, का त्या सक्षमच्या आईवडिलाचा तू ध्यान राख. नसन होत तर बिचारा तसंच सोडून दे आणि आपल्या आईच्या घरी चालली जाय आणि लग्न बिग्न कर आणि तुझ्या संसारात राह बेटा. कारण जिंदगीत लोक बदलाम करायला भरपूर आहे, मग समोरची जिंदगी तू जगू शकणार नाही, हे माझं असं म्हणणं आहे. आणि आचल तुला हेच सांगणं आहे की सक्षमचे आई वडील परिवार लय दुःखी आहे, कळलं काय. आजचे सक्षम बनून राह, आचल बनून राहू नको, हे माझं मत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचे. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं नाही. कमेंटवर बोला.